नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मेडिकल गव्हर्नमेंट जे काही आहेत त्यांच्या पदभरती चालू आहेत. त्यामध्ये नागपूर जिल्ह्याची पेपर झालेला आहे. नागपूर संदर्भात आपण GMC टेस्ट सिरीज नागपूर व धुळेसाठी आपण बनवलेले आहे 31 रुपयामध्ये. त्यामध्ये फुल टेस्ट आणि 110 फुल टेस्ट आणि 110 घटकनिहाय टेस्ट म्हणजे उपघटकनिहाय टेस्ट दिले आहेत 110. अजून त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यापैकीच एक जो भाग आहे धुळेसाठी, आता धुळे GMC शिल्लक आहे. ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी हे टेस्ट सिरीज आहे आणि त्याचं विश्लेषण पण आपण व्हिडिओ स्वरूपात देणार आहोत. टेस्ट तुम्ही एक टेस्ट 3 वेळेस सोडवू शकता, हे तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, जास्त काही सांगत नाही. 31 रुपयाची टेस्ट तुम्ही जॉईन करा, जी आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवरती आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल. PDF तुम्हाला पाहिजे असेल तर GMC जॉब हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला त्यावर PDF ही मिळून जाईल. मेन मुद्द्याकडे येऊ. जे काही आजचा जो पहिला प्रश्न आहे त्यावर पाहू. पूर्वी पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून कोणाला ओळखला जात होता? अर्थात तुम्ही असं वाटेल की तुम्हाला हा सध्या धुळे जिल्ह्याचा आहे, त्यामुळे उत्तर तुम्ही धुळेच निवडणार प्रत्येक ठिकाणी. पण ठीक आहे, असू द्या. तुम्हाला उत्तर धुळे माहीत आहे, कारण धुळे जिल्ह्यावरची व्हिडिओ बनवत आहे. याचं उत्तर धुळेच आहे. परंतु जर समजा काही गुगली म्हणून टाकलं तर त्यावेळेस मात्र तुमचं चुकलं नाही पाहिजे. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो, पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून पूर्वी धुळेला ओळखलं जात होतं. परंतु या जिल्ह्याचा उल्लेख माहिती आहे का, महाभारतात या जिल्ह्याचा उल्लेख जो आहे ती खंडा या नावाने केला जात होता. या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते. 2 नाव लक्षात घ्या, खंडा, रसिका. बरोबर. पुढे हा प्रदेश कोणाच्या डायनेस्टी, म्हणजे आता त्याला काय म्हणायचं, डायनेस्टीला मराठीमध्ये कोणाच्या साम्राज्याखाली गेला तर ते यादव वंशाच्या खाली गेला. यादव वंशाचा जो राजा होता सेऊणचंद्र, कोण होता? सेऊणचंद्र. यांच्या नावावरून नाव पडलं सेऊणदेश. काय पडलं? सेऊणदेश. सेऊणदेश या नावानं पुन्हा ओळखायला लागलं. बघा, पश्चिम खानदेश जिल्हा, खंडा, रसिका, सेऊणदेश असे काही नावं आहेत. गुजरातचा सुलतान, आता पुढे बघा, गुजरातचा सुलतान पहिला अहमद, नाव एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण धुळे जिल्ह्यावर विचारलं तर एवढं डीप विचारतात. पहिला अहमद यांनी फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती. काय? फारुकी राजांना. व खानाच्या अधिपत्याखालील प्रदेश, यावरून या प्रदेशाला खानदेश असं म्हटलं. म्हणजे खानदेश म्हणतो ना आपण, खानदेशमध्ये कोणकोणते जिल्हे? नंदुरबार, धुळे आणि जळगाव, हे 3 जिल्ह्यांना आपण खानदेश असं ओळखलं जातो. म्हणून त्याला खानदेश असं नाव पडलेलं आहे. आता पुढे चालून काय झालं, 1906 मध्ये प्रशासकीय सुविधेसाठी खानदेशचे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे 2 भाग पडले. कोणत्या वर्षी? 1906 मध्ये पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे भाग पडले. आता हे थोडंसं डिलीट करतो मी. बरं, आता मी सांगितलं हे 1906ला काय म्हटलं, हे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असं झालेलं आहे. बरोबर. पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश, व पश्चिम खानदेश. पुढचा मुद्दा घ्या. पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे 2 भाग पडल्यामुळे पश्चिम खानदेशमध्ये, मी स्लो बोलतो याचा अर्थ तुम्हाला समजावं यासाठी, पश्चिम खानदेशमध्ये कोणकोणता सिटीज किंवा शहरे आली होती ते लक्षात घ्या. त्यामध्ये नंदुरबार, नवापूर तुमचा मोठा तालुका आहे, पिंपळनेर, शहादा, शिरपूर, हा सिटी शिरपूर खूप फेमस आहे, सिंदखेडा, तळोदा, तुम्हाला माहिती आहे तळोदा तालुका, ठीक आहे, तळोदा या तालुके समाविष्ट होते. कशामध्ये? पश्चिम खानदेशमध्ये. ओके, एवढं सांगायचं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये जे आहे ते पाहू आपण, कोणता प्रश्न आहे ते. पुढे बघा, धुळे जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? धुळे जे जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये. कोणत्या भागामध्ये? उत्तर भागामध्ये. महाराष्ट्राचा मॅप जर तुम्ही बघाल, ठीक आहे, परफेक्ट जरी नाही आला तरी इथं बघा, या ठिकाणी नंदुरबार आहे आणि इकडं धुळे आहे. ओके, मग इकडं त्याला लागून नाशिक आहे. म्हणजे डिवायडेशन बघा, उत्तर भाग कुठं आहे? महाराष्ट्राच्या उत्तर भागात आहे.
पुढचा प्रश्न आहे, धुळे जिल्ह्याचा विस्तार किती आहे? आता मित्रांनो, तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, हा फॅक्च्युअल डाटा आहे, बरोबर. फॅक्च्युअल म्हणजे परफेक्ट ठेवावं लागेल. धुळे जिल्हा स्पेशलमध्ये तुम्हाला हे लक्षातच ठेवावं लागेल. 20°30' उत्तर अक्षांश ते 21°16' उत्तर अक्षांश आणि 73°50' पूर्व रेखांश ते 75°11' पूर्व रेखांश हे याचं विस्तार आहे धुळे जिल्ह्याचा. फॅक्च्युअल आहे, याच्यात विश्लेषण करायसारखं काय नाही. पुढे, धुळे जिल्हा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? दुधा तुपाचा जिल्हा या नावाने ओळखला जातो. ओके, कोणत्या जिल्ह्याला कोणतं नामाभिधान आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, धुळ्यासाठी महत्त्वाचंच आहे. पुढचा प्रश्न आहे, धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे? तर त्याचं उत्तर जे आहे ते साक्री. यावर ना MPSC मध्ये देखील प्रश्न आला होता बरं का, खूप वर्षाखाली. त्यानंतर, धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सध्या तरी 4च तालुके आहेत. आता तुम्हाला 4 तालुक्याची नावं पाठच पाहिजे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगून देतो, स्वतः धुळे जिल्हा जो असतो तो देखील तालुकाच आहे. पुढे साक्री आणि त्यानंतर सिंदखेडा आणि जो चौथा जिल्हा आहे तालुका आहे शिरपूर. ओके, 4 तालुके आहेत. आता आपला 7वा प्रश्न आहे, धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? आता प्रशासकीय विभाग आहे याचा नाशिक. कोणता आहे? नाशिक. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? असा जर प्रश्न ह्याशी पॅरलल येतो तर पहिल्यांदा बघू आपण, नंदुरबार यामध्येच येतो बरं का. पुढे आहे नंदुरबार, नंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर अहमदनगर अर्थात अहिल्यानगर आणि स्वतः नाशिक जिल्हा पण त्याच्यातच इन्व्हॉल्व होईल. म्हणजे एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? 5. बरं, आता नाशिक प्रशासकीय विभाग देखील धुळे जिल्ह्याशी निगडीत आहे, म्हणून एक्स्ट्रा माहिती नाशिकची देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे, बरोबर. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण जे तालुके आहेत ते साधारणपणे 54 तालुके आहेत, बरोबर. आणि जर याचं क्षेत्रफळ जर विचार कराल तुम्ही, 57,493 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. आता साक्षरता आहे ते लक्षात ठेवावं लागेल धुळे स्पेशल संदर्भात, ते मी बनवणार आहे, प्रश्न देणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहू, धुळे जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत? स्वतः एकमेव जी धुळे सिटीमध्ये आहे ती एकमेव महानगरपालिका त्या धुळे जिल्ह्यामध्ये आहे. धुळे जिल्ह्यात तुम्हाला सांगितलं मी 4 तालुके आहेत. आता फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवा बरं. एक मनपा आहे महानगरपालिका, 4 तालुके सांगितले अर्थात 4 पंचायत समित्या पस आणि 2 महसूल उपविभाग आहेत. महसूल उपविभाग आहेत. आता वेबसाईटवर ग्रामपंचायती किती आहेत हे बघून मी त्यावर प्रश्न बनवणार आहे. म्हणजे एक्झॅक्ट मला लक्षात नाही, परंतु गव्हर्नमेंट ऑथोराइज वेबसाईट असेल झडपीची, त्यावर बघून आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न देऊया. पुढे, धुळे जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? आत्ताच सांगितलं मी, जे काही 2 नगरपालिका आहेत, एक मनपा आहे, 4 तालुके आहेत, 4 पंचायत समिती आहेत. ही 4 आकडे ठेवा, लक्षात ठेवा. 1 2 4 यामध्ये मनपा घ्या, सगळ्यात मोठी येते. त्यामध्ये 2 नपा घ्या नगरपालिका, आणि ही त्याच्यामध्ये घ्या पस घ्या पंचायत समिती किंवा तालुका. 124 असं लक्षात ठेवा. म्हणजे आणि खालून म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठी आहे महानगरपालिका हे ते, असं काय लक्षात ठेवायचं तुम्ही लक्षात ठेवा, मी असंच ठेवलेलं लक्षात. धुळे जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? आत्ता परत सांगितलं मी 124 हा आकडा ठेवलेला आहे, कारण 124 ठेवल्यामुळं मला माहीत आहे, मी डोक्यात ठेवले मनपा 1 नंबरला ठेवले, एकच आहे. हे नपा ठेवलेला आहे आणि ह्याला पस आणि तालुका ठेवलेला आहे. मी 124 ठेवलं का विषय संपला त्याचं लक्षात, बस एवढं आहे. बरं, आता तुम्हाला आणखीन एक सांगायचा मुद्दा राहिला. आता ह्याच्यात नपा कोणते आहेत, नगरपालिका कोणकोणते आहेत बरं का. शिरपूर एक आहे आणि दोंडाई, आपला शिरपूर महानगरपालिका आहे, शिरपूर नगरपालिका आहे आणि धुळे महानगरपालिका आहे. शिरपूर मनपा सांगितलं, आपला नपा सांगितलं, आणि ही दोंडाईचं आहे. आता दोंडाईचा तालुका नाही, पण काय आहे, नगरपालिका आहे. ती काय आहे, नगरपालिका. दोंडाईचा तालुका आहे सिंदखेडा, बरोबर. म्हणजे कन्फ्युजन होऊ नका. परत मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो. 4 तालुके नावं सांगतो तुम्हाला. ही धुळे
स्वतःच आहे आणि ही स्वतःच काय असणार आहे, मनपा आहे. पुढचा जो तालुका आहे तो आहे साक्री, ही काही नगरपालिका नाही आहे. त्यानंतर आहे शिरपूर, ही आहे नपा नगरपालिका आहे. त्यानंतर जो चौथा तालुका आहे तो आहे सिंदखेडा. आता ह्या सिंदखेडा मात्र नगरपालिका नाही, नपा नाही, परंतु सिंदखेडा तालुक्यामध्ये दोंडाईचा आहे. दोंडाईचा असल्यामुळं ही जी आहे ना, दोंडाईचा ही नगरपालिका आहे. बस एवढं तुम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारचे आजचे व्हिडिओ आपण बनवलेले 10 मिनिटात झाले, थोडं जास्त झालं कारण सुरुवात आहे, एक्स्ट्रा माहिती घ्यायची होती. आता ह्याच्या संदर्भात आपण 5, 10, 20 काय जे व्हिडिओ होतील तेवढे धुळे संदर्भात ते सगळंच आपण घेणार आहोत. त्याबद्दल काही शंका नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.